प्रवाशांची वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं बुकिंग नियमांमध्ये बदल करण्याचं ठरवलंय। यानुसार वेटिंग तिकीट जारी करण्याची संख्या कमी केली जाईल। यामुळे वेटिंग लिस्टमधील प्रवाशांची आरक्षित डब्यामध्ये बसण्याची संख्या कमी होईल। अकरावी प्रवेश प्रक्रियेमधील पहिल्या फेरीसाठी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत उद्या आहे। राज्यातील 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 12,51,259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। यंदा शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळणार आहेत। राज्यामध्ये सरकारी शाळांमधील 1 कोटी विद्यार्थ्यांसाठी 4,31,00,000 पुस्तकं तालुका स्तरावरील केंद्रावर शासनाकडून पोहोचवण्यात आलेली आहेत। त्यामुळे 15 जूनला शाळांमध्ये वितरणाची तयारी शिक्षण विभागानं सुरू केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबवत आहे। मात्र गेल्या 4 वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्यानं घट होते। गेल्या 4 वर्षात पहिलीच्या पटसंख्येमध्ये तब्बल 1,37,606 विद्यार्थ्यांची घट झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा विद्यापीठामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे। येत्या 2 ते 28 जून या कालावधीमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे। यावर्षी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांकडून विशेष ओपन डे उपक्रम आहे। गणेशोत्सवानंतर आता विसर्जित होणाऱ्या पीओपी मूर्तीच्या अवशेषांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं प्रायोगिक प्रकल्प हाती घेतलाय। यासाठी नाशिकची सेवाभावी संस्था अकर्मा फाउंडेशन यांची नियुक्ती केलेली आहे। या प्रकल्पावर सुमारे 20 लाख रुपये खर्च होणार आहे। जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल IIT रुरकी यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेला आहे। देशातील 56,880 विद्यार्थी परीक्षेमध्ये पात्र ठरलेले आहेत। IIT दिल्ली झोनमधील शुभम कुमार हा 360 पैकी 330 गुण मिळवत पहिला आलेला आहे, तर आरोही देशपांडे 360 पैकी 280 गुण मिळवत मुलींमध्ये पहिली आली आहे। कृषी परिषद आणि ॲग्रोटेक प्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमामध्ये आंबा उत्पादकांच्या समस्या, उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान, सिंचन आणि प्रक्रिया उद्योगांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। सांगलीच्या मिरजेमध्ये आमदार केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पैलवान सिकंदर शेख यांनी आमदार केसरी किताब पटकावलेला आहे। आमदार सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मिरजेमध्ये फारुख जमादार फाउंडेशननं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। प्रस्तावित आरापूर MIDCसाठी जमीन मोजणीचं 10 दिवसांचं उद्दिष्ट होतं। मात्र आरापूर, गवळी, शिवरा आणि सुलतानाबाद इथल्या मोजणी 19 दिवसांनंतर 90% पूर्ण होऊ शकलेली नाहीये। काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे उर्वरित मोजणी पुढील 3 दिवसात पूर्ण करण्याचा विश्वास MIDCच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। पुणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये 1247 कोटी रुपये जमा झालेत। मिळकत कराकडून 2 महिन्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली आहे। मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच येवला नगर परिषद प्रशासनानं शहरातील नालेसफाईच्या कामांना वेग आणलेला आहे। पावसाळ्यामध्ये शहरामध्ये पाणी तुंबू नये तसंच सांडपाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी शहरातील प्रमुख नाले आणि उपनाल्यांमधील गाळ आणि कचरा काढण्याचं काम सध्या केलं जात आहे। अकोला जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय। या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका अकोला रेल्वे स्थानक परिसराला बसलेला आहे। पार्किंग केलेल्या दुचाकींवरील झाडाच्या फांद्या तुटून कोसळलेल्या आहेत। त्यानंतर काही वेळातच संपूर्ण झाड उन्मळून पडलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आहे। सोसाट्याच्या सिडकोसह अनेक भागांमध्ये झाडं आणि फांद्या कोसळलेल्या आहेत। चिकलठाणा विमानतळाचं छप्पर पुन्हा एकदा निखळलंय। बहुतांश शहरामध्ये वीजपुरवठा सुद्धा खंडित झालाय। कोल्हापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे दुर्दैवी घटना घडली। वादळाच्या तडाख्यामुळे घराची भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण पोमलवाडी गावावर शोककळा पसरली आहे। आंब्यावर
इथिलीन या घातक केमिकलचा स्प्रे मारणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांवर एफडीनं कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 3,500 किलो आंबे जप्त केलेत। या आंब्यांची किंमत सुमारे 11,12,000 रुपये इतकी आहे। पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं 5 ठिकाणी कारवाई केली आहे। तब्बल 19,03,379 रुपयांचा माल जप्त केलेला आहे। मनसरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।